लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यवस्थापकास जामीन मंजूर करण्यात आलाय। यात आरोपी नामे अजित अप्पासाहेब पाटील राहणार सोलापूर या व्यवस्थापकास मुलीस लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी ₹50,000च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय। यात हकीकत अशी की फिर्यादी सोलापुरातल्या महाविद्यालयात BB मध्ये शिकत असताना तिची आणि आरोपीची मैत्री झाली। एक दिवस आरोपीनं फिर्यादीला प्रेम प्रस्ताव दिला। फिर्यादीनं तो स्वीकारला नाही, परंतु आरोपीनं फिर्यादीला लग्नाचं वचन दिलं, त्यामुळे फिर्यादीनं होकार दिला। आरोपीनं फिर्यादीला लग्नाचं वचन देऊन सोलापूर पुणे रोडवरील लॉजवर नेलं। तिथे फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध केले। त्यानंतर अनेक वेळा आरोपीनं फिर्यादीला लग्नाचं वचन देऊन शरीर संबंध केले। त्यानंतर फिर्यादीचे घरच्यांनी फिर्यादीच्या लग्नासाठी मुलगा पाहणे सुरू केला। त्यावेळी फिर्यादीनं आरोपीस लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीनं नकार दिला। अशा आशयाची फिर्याद विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दाखल झाली। त्यानुसार पोलिसांनी आरोपीला 4/10/2023 रोजी अटक केली। यात आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की सदर पीडितेचं वय पाहता तिला फूस लावण्याचा संबंध येत नाही। आरोपी आणि पीडिता यांचे एकमेकांच्या सहमतीने प्रेमसंबंध होते। सदर पीडिता उच्च शिक्षित असून हा प्रकार गेल्या 4 वर्षांपासून चालू असून याला बलात्कार म्हणता येत नाही। सदरचा प्रकार निव्वळ प्रेमसंबंधातून झालेला आहे, असा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला। यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले आणि हाच युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश यांनी आरोपी नामे अजित अप्पासाहेब पाटील राहणार सोलापूर यांची जामिनावर मुक्तता केली आहे। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट मयुरी शिंदे, ॲडव्होकेट संतोष जावळे, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट फैयाज शेख, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, ॲडव्होकेट सुमित लवटे यांनी काम पाहिले।